सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 2 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे शस्त्रधरागमनी भटा आवेसू। शस्त्र धारण केलेले सैनिक तिथे आले आणि भटोबासांना खूप आवेश चढला हे असे सैनिक आल्यामुळे, आणि भटोबासांनी मग कसं त्या सर्व सैनिकांना पिटाळून लावलं। जे शस्त्रधारी सैनिक होते त्या सैनिकांना भटोबासांनी कसं पिटाळून लावलं हे तुम्हाला आजच्या ज्ञान सत्रातील पहिल्या लीळेमध्ये समजणार आहे। याच चरित्राचा पाठभेदही आलेला आहे, तो पाठभेदही आपण आज पाहणार आहोत। आणि दुसरं चरित्र आहे आजच्या ज्ञान सत्रातील ईश्वर वियोगे बाईसा देह त्यागू। स्वामींच्या विरहामध्ये बाईसांनी स्वतःच्या देहाचा त्याग केलेला आहे। तर बाईसांनी त्याग का केला, प्रसंग काय होता, ईश्वराच्या वियोगामध्ये तर त्याग केला हे आपल्याला समजलं, परंतु नेमका प्रसंग काय घडला, बाईसांना देह त्याग करावासा का वाटला, हे तुम्हाला दुसऱ्या चरित्रामध्ये समजणार आहे। तर असे एकंदरीत 2 चरित्र आपण आजच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत। दोन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 545। शस्त्रधरागमनी भटा आवेसू। शस्त्रधर म्हणजेच ज्यांनी शस्त्र धारण केलेले आहेत असे माणसं, असे सैनिक तिथे आले आणि त्यामुळे भटोबासांना आवेश आला। आणि मग भटोबासांनी काय कृत्य केलं ते समोर पाहूया। गोसावियांसी उदयाचा पूजावसर झाला, सभा घनदाट बैसली असे। स्वामींचा मुक्काम वृद्धा संगम येथेच आहे। स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे आणि सभा घनदाट बैसली असे म्हणजे सर्व भक्तजन असे स्वामींच्या समोर बसले होते। भरगच्च अशी सभा भरली होती। स्वामींच्या दर्शनाला आलेले जे भक्त मंडळी होती ते असे खचाखच भरून होते, म्हणजे त्या दिवशी भरपूर भक्तजन मंडळी तिथे बसलेली होती, म्हणून चरित्रकाराने इथे घनदाट सभा बैसली असं इथे वाक्य वापरलेलं आहे। बाईसे पैठणा हाट वेचू आणू गेली होती। बाईसा पैठणी येथे काही सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या। जे काही बाजार हाट आणायचा असेल, जे काही स्वामींना वस्तू लागत असतील त्या वस्तू आणण्यासाठी, बाजार हाट आणण्यासाठी बाईसा ह्या पैठणला गेलेल्या आहेत। सर्वज्ञे म्हणितले यावर स्वामी म्हणतात, मुनिये आले गा। ज्याप्रमाणे तुम्हा सर्वांना माहितीच आहे, सालबर्डीच्या डोंगरामध्ये स्वामींपाशी ससा आला होता, परंतु त्या सशाला देव ससा नाही म्हटले, काय म्हटले, महात्मे हो या म्हटले। म्हणजे त्या सशालाही महात्मा अशी उपाधी स्वामींनी दिलेली आहे। तर सशाला जर देव महात्मा म्हणतात तर मग या माणसांना काय म्हणतील बरं देव, तर काहीतरी चांगलंच म्हणतील ना। हे जरी शस्त्रधारी सैनिक होते, हातामध्ये शस्त्र होते यांच्या, तरी पण स्वामींनी किती छान शब्द वापरलेला आहे। स्वामींना माहिती होतं मला पकडण्यासाठी आलेले आहेत, परंतु स्वामींनी त्या सैनिकांना मुनी शब्द वापरलेला आहे। मुनिये आले गा म्हणजे ते मुनी आलेले आहेत। तो पाईक दाटुनी आले, ते सर्व सैनिक दाटून आले म्हणजे गडबडीत तिथे पोहोचले। आऊसे भीती उडवणी पळाली, आऊसा भिंतीच्या वरून उडी मारून पळून गेल्या। जाडी पोफळ फोडना चरवी घेऊनी, काय काय घेऊन गेले आऊसा, जाडी म्हणजे स्वामींना बसण्याची जे काही जाडी होती, म्हणजे जाड कपडा होता, घोंगडं होतं किंवा जे काही गोदडं असेल तर याला जाडी म्हणतात। जे जाड आहे, बसण्यासाठी आपण आसन वापरतो जसं जाड असते ते, त्याचप्रमाणे स्वामींना जे बसण्यासाठी वापरायचे ते जाड होतं म्हणून त्याला जाडी म्हणायचे। पोफळ फोडणा, पोफळ म्हणजे सुपारी, फोडणा म्हणजे त्याला फोडणारा जो काही अडकित्ता आहे त्या अडकित्याला पोफळ फोडणं असं बोलायचे 800 वर्षापूर्वी। तर पोफळ फोडणा, जाडी आणि चरवी पाण्याची हे सर्व घेऊन आऊसा तिथून भिंतीवरून उडी मारून पळून गेल्या। बाहेरी गुंफेसी नागोवा केला,
जे बाहेर गुंफा होती त्या गुंफेमधलं सर्व साहित्य लुटलं त्या सैनिकांनी. आता सैनिक काय म्हणावे यांना, तिथे येऊन लुटालूट करत आहेत, तर हे लुटारू होते असंच म्हणावं लागेल आपल्याला. तर हे जे लुटारू होते हे तिथे स्वामींचं साहित्य लुटायला लागले. गुंफेसी नागोवा केला, गुंफेमधलं सर्व साहित्य घेऊन गेले. नागोवा केला म्हणजे काय, तर ती गुंफा निव्वळ रिकामी करून टाकली, सर्व साहित्य घेतलं. भटी एका राऊत पायकाचे वडन खांडे हिरतले. भटोबासांना आला राग की हा काय धंदा लावला यांनी इथे येऊन. मग भटोबासांना राग आला. भटोबास काय करतात, बाहेर जातात. एका सैनिकाच्या हातातील, त्या लुटारूच्या हातातील वडन म्हणजे काय, तर ढाल. त्याला वडन का म्हणायचं, जर पुढचा व्यक्ती आपल्यावर तलवारीनं वार करत असेल तर त्या ढालीला आपल्याला मध्ये ओढवता येते आणि मधी ते ढाल ओढवल्यानंतर त्या ढालीवर तो प्रहार लागतो, म्हणून त्याला वोडन असं बोलतात. आणि खांडे म्हणजे काय, तर तलवार. तर असे वोडन म्हणजे ढाल आणि खांडे म्हणजे तलवार, हे दोन्ही हिसकाटून घेतले भटोबासांनी त्या सैनिकाच्या हातातून. वोडन खांडे घेऊन एका ते हाणीतले. ते वोडन खांडे घेतल्यानंतर भटोबासांनी एकाला मारलं, म्हणजे एक वार केला. आणि ते थोनी गोसाबी हाकिले, आणि स्वामींनी तिथून आवाज दिला जिथून बसले होते तिथून, हा हा वानर्या वानर्या सांडी सांडी लोखंड. स्वामी म्हणतात, अरे वानर्या वानर्या, हातातील जे काही लोखंड आहे, तुझ्या तलवार आहे, ढाल आहे, हे सर्व टाकून दे. भटपाठी लागले. भटोबास कशाला ऐकतात, भटोबासांना वाटते अरे आमच्या देवाचं साहित्य घेतात का हे, भटोबास लागतात त्यांच्या मागे. म्हणजे तुम्ही विचार करा, तेवढे सैनिक भटोबासांना पाहून पळून जातात, म्हणजे कसा आवेश आला असेल. दोन्ही तिन्ही वेळा सरिसे केले. एकदा पळवून लावलं, पुन्हा सैनिक यायला लागले, पुन्हा पळवून लावलं, पुन्हा सैनिक यायला लागले, पुन्हा भटोबासांनी त्या सैनिकांना पळवून लावलं. म्हणजे 3 वेळा पळवून लावलं भटोबासांनी एकट्या तेवढ्या सैनिकांना. नेमके सैनिक किती होते त्याची संख्या काय आलेली नाही इथे, परंतु सैनिक भरपूर आले होते. ज्याप्रमाणे बाजीप्रभू देशपांडेंनी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बाजीप्रभू देशपांडेंनी घोडखिंड लढवली आणि बाजीप्रभू देशपांडे एवढे लढले एकटे की कोण्याही त्या यवनाला, त्या म्लेच्छाला समोर जाऊ दिलं नाही शिवाजी महाराजांकडे. शेवटी तिथंच मरण पावले आणि त्या घोडखिंडीला पावन केलं, म्हणून त्याला पावनखिंड असं नाव पडलं. तर बाजीप्रभू देशपांडे तरी नंतर झाले, जवळजवळ 450 वर्षानंतर बाजीप्रभू देशपांडे झाले. परंतु बाजीप्रभू देशपांडेंच्या अगोदर, म्हणजे आजपासून जर कालगणना केली आपण, तर 800 वर्षापूर्वी भटोबासांनी, एकट्या भटोबासांनी, ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती फारच पटाईत असेल युद्ध करण्यामध्ये तर त्याला काय म्हणतात, 1 मॅन आर्मी म्हणतात. एकटाच माणूस एका सैन्याची बरोबरी करू शकतो, असे आपले भटोबास होते, 1 मॅन आर्मी. तेवढ्या सैन्याला, जे काही सैन्याची तुकडी होती, जे काही सैनिक आले होते, तेवढ्यांना एकट्या भटोबासांनी पळवून लावलेलं आहे. तर भटोबास जेवढे हुशार होते, जेवढे विद्वान होते, तेवढेच ताकदवर होते आणि तेवढेच शस्त्र चालवण्यामध्ये प्रवीण होते, हे आपल्याला या प्रसंगावरून लक्षात येते. तर 3 वेळा भटोबासांनी त्या सैनिकांना पळवून लावलं. पिटवणी पैठणवरी घातले, पैठण पर्यंत पळवून लावलं. पैलकडोनी खांडे तुळतुळीत आले. हातामध्ये तशीच तलवार होती, एकदम अशी उन्हामध्ये चमकत होती ती तलवार. भटी म्हणितले, भटोबास म्हणतात, जी जी माणी एकू श्रीकृष्ण अवतारू. भटोबासांच्या हातामध्येच तलवार आहे अजूनही. स्वामी म्हटले, अरे टाकून देते सर्व, तरी पण भटोबास ऐकायला तयार नाहीत. काय म्हणतात भटोबास, अहो मानाव त्या श्रीकृष्ण अवताराला, जेने खांडेनी हानोनी भडाडू दिधला. ज्या श्रीकृष्ण महाराजांनी खांडेने हानोनी म्हणजे तलवारीने वार करून चांगला मार दिला कोणाला, जे अधर्मी लोक होते त्यांना. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, प्रार्धाचे कैवारा भूत एक अवतरले, तयाचे कोपा परोते चराचर विश्वनपुरे, हेतुकिया पुरतेही येथ नाही. स्वामी म्हणतात, अरे त्या प्रल्हादाचा कैवार घेऊन एक शेवटील यक्षिणी जी आहे ती अवतार धारण करून तिथे आली होती, तर हेतुकिया आहे पुरते येथ नाही, म्हणजे या सैनिकांना पळवून लावण्यासाठी आमच्याकडे काही सामर्थ्य नाही का? जर त्या प्रल्हादाची बाजू घेण्यासाठी, प्रल्हादाचा कैवार घेण्यासाठी जर देवता अवतार घेऊ शकते आणि हिरण्यकश्यपाला फाडू शकते, तर आमच्याकडे एवढं सामर्थ्य नाही का की आम्ही या सैनिकांना पळवून लावू? हे आपण मरती येतुकेही नाही, पर येतीच्या अभिमानी अभिमानू सांडी लागा, हे काय येथून तुझ करविले. स्वामी भटोबासांना म्हणतात, अरे हे जे सैनिक आले होते, आमची जर इच्छा झाली असती तर हे सैनिकच एकूण एकाला मारून घेतले असते आणि मरून गेले असते. एवढं सामर्थ्य आहे आमच्याकडे. येतुकेही नाही म्हणजे एवढे सामर्थ्य नाही असं तुला वाटते का?
याचाच अर्थ स्वामींकडे सामर्थ्य आहे. पर येची अभिमानीये अभिमानू सांडिला गा, परंतु आमच्या आज्ञेने आमच्या अभिमानीये म्हणजे जे काही ओळखीम आहे तिने अभिमान सांगलेला आहे. आम्ही उदास झालेलो आहोत. आम्ही काय तुला करायला लावलं का हे सर्व? या लोकांना पिटाळून लावायला आम्ही सांगितलं का तुला? ठेवी खांडे, तुझ्या हातातील तलवार ठेव. भट हातियारू न ठेविती, भटोबास तयारच नाहीत हातातली तलवार ठेवायला. भटोबास म्हणत होते अजून जर आले तर मी तयारच आहे इथे त्यांना पळवून लावण्यासाठी. कोणाला जीवे मारणार नाही, परंतु एकाला इथं उभं राहू देणार नाही, असं भटोबास म्हणत होते. गोसावी म्हणितले महात्मा काही नवसी. स्वामी म्हणतात अरे एवढा वर्ष आमच्या सन्निधानामध्ये होता, एवढा आज्ञाधर तू, आम्ही तुला 4 वेळा सांगतोय हे शस्त्र टाकून दे, तरी तू ऐकायला तयार नाही. स्वामी म्हणतात काही महात्मा नवसी? अरे तू महात्मा नाहीयेस का? हातातील तलवार तू सोडत नाही, तू काय महात्मा नाहीस? ठेवीसिना तर येथीची आण, जर तू तलवार ठेवत नसशील तर तुला माझी शपथ आहे असं देव म्हणतात. मग भट्टी हाती रूट सांडिला, मग मात्र भटोबासांनी हातातील तलवार टाकून दिली. तेने म्हणितले ओढण खांडे द्यावेजी. मग ते जे सैनिक आले होते त्या सैनिकांपैकी एक व्यक्ती आला तिथे पुन्हा. ज्या सैनिकाचे ओढण खांडे घेतले होते भटोबासांनी, तलवार आणि ढाल घेतली होती, तो सैनिक परत आला आणि तो येऊन काय म्हणतो, माझे ओढण खांडे द्या, माझी तलवार आणि माझी ढाल माझी मला परत करा. माझं 5 रावता पायका अंतू दैन्य. 4 चौघामध्ये सैनिकांमध्ये मला दैन्य येईल आता. कारण हे दैन्य येण्यासारखीच गोष्ट होती. सैनिकाच्या हातातील जर कोणी शस्त्र हिसकाटून घेत असेल तर त्या सैनिकाने ओंजळभर पाण्यामध्ये जीव द्यावा, एवढा अपमान आहे त्याचा. एवढं दैन्य आहे की एखादा व्यक्ती येतो आणि सैनिकाच्या हातातील तलवार आणि ढाल घेऊन जातो, तर त्या सैनिकाला ते फार मोठं दैन्य आहे, फार मोठा अपमान आहे त्याचा. तर असं त्याला दैन्य आलं होतं आणि मग तो म्हणतो की माझा अपमान होईल 4 चौघांमध्ये, सगळे लोक मला हसतील की अरे याच्या हातातील तलवार आणि ढाल तो एक संन्यासी व्यक्ती घेऊन गेला आणि याला पळवून लावलं. लोक मला काय म्हणतील, मला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, तोंड काळ होऊन जाईल माझं 4 चौघामध्ये, मी तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही, माझं मला ते शस्त्र परत द्या, असा तो म्हणतो. सर्वज्ञ म्हणतील देयागा ओढण खांडे. स्वामी म्हणतात ओढण खांडे देऊन टाका. स्वामींनी अशी आज्ञा केली भटोबासांना. मग धले भटोबासांनी ते तलवार आणि ती ढाल देऊन टाकली त्या सैनिकाला. आणि भटा ते उपटी हाणी तले. आणि लगेच त्या सैनिकाने काय केलं, ते जे तलवार आहे ते तलवार घेताना त्या तलवारीची मुठ मारण्याचा प्रयत्न केला. तुझी मेहेळी. आणि शिवी काय दिली त्या सैनिकाने हातात तलवार आणि ढाल आल्यावर, तुझी मेहेळी म्हणजे पत्नीवरून शिवी दिली. मेहेळी म्हणजे काय, पत्नी. तर भटोबासांना पत्नीवरून शिवी दिली त्या सैनिकाने. भटी म्हणितले भटोबास म्हणतात ते वेळा काही मेला होतासी. भटोबास म्हणतात असं आहे का, आता हातामध्ये तलवार आणि ढाल आली तर आता तुला जोर आला का? आणि तेव्हा काय मेला होता? ज्यावेळेस मी तुझ्या हातातून तलवार आणि ढाल घेतली त्यावेळेस तर पार पृष्ठभागाला पाय लावून पळाला तू, आणि आता जोर आला का तुला? तेव्हा काय मेला होता का? आण घालोनी या करवी हाती एरू सांडविला, घेतील हो घेतील मेहेळी. पुन्हा भटोबास म्हणतात अरे देवाने मला शपथ घालून हातातील तलवार आणि ढाल टाकायला लावली, नाहीतर तुझी चांगलीच पाठ पाहिली असती मी या शिवी दिल्यावर, असं भटोबास म्हणतात. आणि पुढे भटोबास म्हणतात घेतील हो घेतील मेहेळी. तुम्हाला मेहेळीवरून म्हणजे पत्नीवरून शिवी दिली ना, अरे अरे तुझी पत्नी कोणीतरी घेऊन पळून जाईल, जास्त तू हुशारकी करू नकोस, असं भटोबास त्या सैनिकाला म्हणतात. मागोते पायिका आले. पुन्हा सैनिक आले. हेमाड पंडिती बोलावू धाडिले असे. तर हे जे पुन्हा सैनिक आले ते असं म्हणतात पाठभेदानुसार की 1 महिन्याने आले. आणि काय म्हणतात ते, हेमाड पंडिती बोलावू धाडिले असे. ते सैनिक म्हणतात स्वामींना येऊन की तुम्हाला हेमाड पंडितांनी बोलवलेलं आहे. गोसाव्या ते पाणी आणतू बैसो आदरीले. आणि मग स्वामींना घेऊन जायला लागले. देवाला पाण्यातच बसवत होते ते लोक. या ते यापरी ओखटे करावे. त्यांना असं वाटत होतं स्वामींना काहीतरी ओखटं करावं. एक राऊत पायका पाशील ओढण घेतले, ते पालथे घातले, त्यावरी ते आसन करुणी पैलाडी बिजे केले. त्या सैनिकांना असं वाटत होतं देवाला इथंच नदीमध्ये बुडवून मारून टाकावं का, असा विचार होता. परंतु नंतर काय झालं की एकाने ते जे ओढण होतं म्हणजे ढाल होती, ती ढाल अशी उघडी घातली आणि त्या ढालीवर देवाला आसन टाकलं आणि बसून पलीकडे नेलेला आहे. आता ही झाली लीळा एका पाठाची. आता आपण दुसरा पाठ पाहूया. गोसाव्यास उद्याचा पूजा सुरू झाला. सभा घनदाट बैसली. सर्वज्ञ म्हटले तुम्हामध्ये कोण उगा दाटगू असे. सर्व भक्तजन देवापाशी बसलेले होते. स्वामी लगेच म्हणतात की तुमच्यामध्ये, पाठभेदानुसार काय आलेलं आहे बघा, ध्यान देऊ नये का. काय म्हणतात स्वामी की तुमच्यामध्ये कोण दाटुगा आहे, म्हणजे चांगला बलदंड शरीराचा, कोणालाही न घाबरणारा असा दाटुगा कोण आहे. भटी परिसले.
भटोबासांच्या लक्षात आलं, ओळग विसर जरी. भटोबास उठले तिथून. भट बाहेर निघाले, तव जगती बाहेर पाईक देखिले. भटोबास लगेच बाहेर आले, कारण भटोबासांना लगेच लक्षात आलं की स्वामींचा म्हणण्याचा हेत काय आहे. भटोबासांना वाटलं की नक्कीच काहीतरी गफलत झालेली आहे, बाहेर कोणीतरी आलेला आहे आणि म्हणूनच देव म्हणत आहेत की कोण आहे आपल्याकडे बलदंड असा जो लढू शकेल सैन्यासोबत. आणि म्हणून लगेच भटोबास बाहेर पाहतात, तर जगतीचा बाहेरी म्हणजे मंदिराच्या बाहेरच्या बाजूने पूर्ण सैनिक जमले होते. आणि गोस्वामी पुढे सांगितले, भटोबास धावत धावत आले आणि सांगतात की बाहेर सैनिक आलेले आहेत. जी जी पायिका आले, भट जगती बाहेर आले. भटोबास आले बाहेर जगतीच्या. एका ते चडकणा हाणितले, एकाला चडकन हाणितलं म्हणजे एक कानाखाली वाजवली जोरात. वडन खांडे हिरतले, एक चापट अशी मारली की त्या सैनिकाला काही शुद्धच राहिली नाही. तेवढ्यामध्ये भटोबासांनी त्याच्या हातातील ढाल आणि तलवार घेतली. पाठी लागले, सर्व सैनिकांच्या पाठीमागे लागले. गेले, सर्व सैनिक पळून गेले भटोबासांचा आवेश पाहून. वेळा दोन्ही तिन्ही सरिसे केले. वेळा दोन्ही तिन्ही सरिसे केले म्हणजे 2-3 वेळा पिटाळून लावलं त्या सैनिकांना भटोबासांनी. गोसावी बाहेर बीजे केले. स्वामी बाहेर आले, मग म्हणितले, मग म्हणतात वानर्या वानर्या म्हणून बोबाईले. स्वामी थोडस मोठा आवाज करतात आणि बोलतात की वानर्या वानर्या, हांगा तुझ करवी काय येथोनी करविले. स्वामी म्हणतात भटोबासांना, का हो, आम्ही तुम्हाला करायला लावलं का हे सर्व. ते उगले ठेले. भटोबास गप्प बसतात. ठेवी ठेवी सीना तरी येथची आण, जरी प्रवृत्ती होय येथ जरी ऐसी प्रवृत्ती होय तरी हे एकमेका झुंजून मरती. स्वामी म्हणतात भटोबासांना, लवकर ते हातातील ढाल आणि तलवार ठेवून दे. तुला माझी शपथ आहे, आम्ही करायला लावलं का तुला असं, त्या सैन्यासोबत लढायला सांगितलं का आम्ही. पुढं लगेच स्वामी म्हणतात की आमची इच्छा नाही. आमची जर इच्छा असती, आमच्या मनामध्ये उल्लेख जरी झाला असता की या सैनिकांचं बरोबर नियोजन आम्ही लावावं, तर हे सैनिकच स्वतःला मारामाऱ्या करून मरून गेले असते. आम्हाला काही एक करण्याची गरज नव्हती. तत्समये ते चिपाईक हेमाडी पंडिती आणि की पौर्णिमे दिसी पाठविले. मग हेमाड पंडितांनी काय केलं, पुढच्या पौर्णिमेला पुन्हा सैनिक पाठवले. तेही म्हणितले. मग ते सैनिक बोलतात त्यांना चला वगैरे आणि मग ते घेऊन जातात स्वामींना. उत्तरार्ध लीळा क्रमांक 546. ईश्वर वियोगे बाईसा देह त्यागू. स्वामींच्या वियोगामध्ये बाईसांनी देहाचा त्याग केलेला आहे. बाईसे नाथोन हाटासी गेली होती. बाईसा आणि नाथोबा बाजाराला गेले होते पैठणला. हाट केवा घेतला, सर्व बाजार हाट केला. जे काही सामान आणायचं होतं खरेदी वगैरे केली. येता गंगे डोणी बैसले. गंगा आता पार करायची आहे, मग ते एका डोणीमध्ये बसले, म्हणजे छोटीशी होडी होती त्याच्यामध्ये बसले. नावड्या ते पुसले, तुम्ही के गेले होते ती. त्या नावाड्याला विचारलं, का हो तुम्ही कुठे गेले होते बरं. ना श्री चांगदेव राऊळा गोसावी यांचा ठाई ऐसे नि ऐसे कराव्या. तो नावाडी म्हणतो, मी बऱ्याच काही सैनिकांना घेऊन पलीकडे गेलो होतो. श्री चांगदेव राऊळाच्या ठिकाणी आम्हाला असं असं करायचं होतं, लूटपाट करायची होती किंवा काहीतरी ओखटं करायचं होतं तिथं जाऊन. हा नव्हे नागोवा नेता असो. तो होडीवाला म्हणतो, हे काय, त्यांचं सामान आमच्या नावेमध्येच पडलेलं आहे अजून. बाईसे पाहिले तव जाडी पाल मांडे देखिले. बाईसांनी पाहिलं साहित्याकडे, तर खरंच त्यामध्ये स्वामींचंच ताट होतं, स्वामींचीच जाडी होती. तैसेची नावे वरुणी घातले. बाईसांना वाटलं खरंच या लोकांनी काहीतरी बरं वाईट केलं स्वामींच्या ठिकाणी जाऊन, आणि म्हणून बाईसांनी लगेच नदीमध्ये उडी मारली. सरिसे नावडा घातले. सोबतच त्या नावाड्याने पण उडी मारली की या बाईला काय झालं, बाईने का उडी मारली, तर त्या बाईंना वाचवण्यासाठी म्हणजे बाईसांना वाचवण्यासाठी त्या नावाड्याने पण उडी मारली. कवनीकडे गेली ऐसे देखतीची ना. बाईसांनी उडी मारली की बाईसा कुठे गेल्या कशा गेल्या काही पताच लागला नाही. श्री चांगदेव रावळाची बाईया घातले हंसराजू बळेग्रामवरी थडिया गेली त्याने देखतीची. चांगदेव रावळांच्या बाईने उडी मारली पाण्यामध्ये असा बोभाटा केला त्या नावाड्याने, आणि शोधाशोधही बऱ्यापैकी घेतला, परंतु बाईसा काही सापडल्या नाही. हंसराज तर बळेग्राम पर्यंत पायी चालत गेल्या की कुठेतरी बाईसा कोण्यातरी किनाऱ्यावर दिसतील आपल्याला, परंतु त्यांनाही कुठे बाईसा दिसल्या नाही. पाठभेदानुसार जे काही वेगळी माहिती आलेली आहे ते तळटिपेमध्ये आहे, ते पाहूया. नाथोबा परतोनी पैठणासी आले. नाथोबा परत पैठणला आले. गोसावियासी भेटी झाली, दंडोत घातले, श्रीचरणा लागले. मग बाईसाचे सांगितले. मग सर्वज्ञ म्हणतील म्हातारिया वेगू कांगा केला. चारी दिस सन्निधानी का नसावे, परी देवे विन भक्तासी उरण्याची नाही. भक्तू वियोगी नुरे. मग नाथोबा थोड्या वेळाने गेले स्वामींकडे. बाईसांनी तर उडी मारलेली होती, नाथोबा फक्त जिवंत होते. नाथोबांनी काही उडी वगैरे मारली नाही. नाथोबांना वाटलं चला पहिले शहानिशा करून घेऊया, एवढी गडबड करण्याची काही आवश्यकता नाही. असं
नाथोबांना वाटलं आणि नाथोबांनी थोडा संयम धरला. नाथोबा शोधत शोधत पुन्हा स्वामी जिथे राहत होते तिथे आले, तर तिथे स्वामींची भेट झाली. आणि भेट झाल्यानंतर नाथोबांनी सर्व सांगितलं की असं असं घडलं. आणि बाईसांनी नदीमध्ये उडी मारली आणि देहत्याग केला. स्वामी म्हणतात, म्हातारीने उगच वेगू केला, म्हणजे खूपच घाई केलेली आहे बाईसांनी. काही दिवस वाट बघायची होती, खरंच काही घडलं न घडलं शहानिशा करायची होती, शोधायचं होतं आम्हाला. एवढी घाई काही कामाची नव्हती बाईसांची, असं स्वामी म्हणतात. आणि पुढे स्वामी काय म्हणतात, परी देवे विन भक्तासी उरणेची नाही. स्वामी पुढे म्हणतात की बाईसांना तरी काय म्हणावं आपण, जो भक्त असतो तो परमेश्वराशिवाय जगूच शकत नाही. भक्त वियोगी नुरे म्हणतात देव. भक्ताला वियोग सहन होत नाही. वियोग झाला तर नुरे म्हणजे तो मागे उरत नाही, लगेच देहत्याग करत असतो. ही तर खासियत असते त्या भक्ताची, हीच तर विशेषता आहे त्या भक्ताची की भक्त परमेश्वराला सोडून राहू शकत नाही. तर अशा प्रकारे आपण या ज्ञानसत्रामध्ये 2 चरित्र पाहिलेले आहेत. पहिल्या चरित्रामध्ये आपण पाहिलं की भटोबास हे एक कसं व्यक्तिमत्व होतं. भटोबास म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व स्वामींच्या सन्निधानामधलं. ज्यांना भिक्षा मागायला लावा भिक्षा मागून येतील, बैलाला आवरायला सांगा बैलाला आवरून येतील, सांडवा बांधायला सांगा नदीमध्ये सांडवा बांधतील, झाडावर जाऊन सरपण काढायला सांगितलं तर सरपण काढतील. म्हणजे कशातच कमी नव्हती भटोबासांच्या ठिकाणी. अष्टपैलू व्यक्तिमत्व. युद्ध कर म्हटलं तर युद्धही करायला तयार. तर असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला कसं वाटते, तर 1 मॅन आर्मी वाटते. मला तरी माझ्या दृष्टिकोनातून भटोबास म्हणजे 1 मॅन आर्मी वाटतात. म्हणजेच भटोबास स्वतःमध्ये एक सैन्याची तुकडी होते. आणि म्हणून तर त्या एकट्या भटोबासांनी त्या सैन्याच्या तुकडीला पळवून लावलेला आहे. तर असे हे आपल्या महानुभाव पंथाचे पहिले आचार्य होते. आणि आपण आता उत्तरार्धाच्या उतरत्या भागाला लागलेलो आहोत. आता समोरच्या लीळा ज्या असणार आहेत त्यामध्ये स्वामी उदास असणार आहेत. कारण स्वामी म्हणतात की येथीचेनी अभिमानू अभिमान सांडिला गा. स्वामींची प्रवृत्ती बदललेली आहे. आता मनाला चटका लावणाऱ्या गोष्टी घडणार आहेत. आता भक्तजनांच्या मनाला चटका तर लागलेलाच आहे. बाईसांनी तर देहत्यागही केलेला आहे. आणि मनाला हुरहुरी लागून जाणारे असे काही चरित्र समोर येणार आहेत की नाथोबांना पण मनाला चटका लागून जाईल, भटोबासांना पण मनाला चटका लागून जाईल. आणि एकंदरीत स्वामी उदास तर सर्व भक्तजनही उदास अशी गोष्ट होणार आहे. मनाला तर नक्कीच थोडीशी खिन्नता, थोडीशी हुरहुरी वाटणारच आहे. कारण आपण आता मार्गक्रमण करत आहोत. हळूहळू स्वामी उत्तरपंथीकडे जाण्याचा बेत रचत आहेत, बेत करत आहेत. स्वामी उदास झालेले आहेत. अभिमान सांडला म्हणलेला आहे देवाने. आणि हे सांगत असताना माझ्याही मनामध्ये मला कुठेतरी खिन्नता आणि उदासीनता वाटत आहे. कारण 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 सांगायला गेलं तर भरपूर काही कारण आहेत. आता मलाही शब्द सुचत नाहीयेत. तर असो, या ज्ञानसत्रातील चरित्र जे घडलेले आहे ते तुम्हाला कसे वाटले तेवढं कळवा. आणि आजच्या ज्ञानसत्रातील एक प्रश्न आहे, तो म्हणजे भटोबासांना पाहिल्यानंतर तुम्हाला भटोबास कसे भासले या चरित्रामधून, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. लीळा चरित्ररूपी ही ज्ञानाची गंगा प्रत्येकाच्या घरी पोहोचली पाहिजे, याची जबाबदारी आपल्यावरच आहे. मी माझी जबाबदारी उचललेली आहे. अविरतपणे निरंतर मी हे चरित्र जे आहे तुम्हाला दररोज सांगत असतो. परंतु आता बाकीची जबाबदारी तुमची आहे की हे चरित्र कसे जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत पोहोचतील. हे काम कुणाचं आहे, तर हे काम तुमचं आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये मुधादित्य पूजा स्वीकारू, मायता हरी प्रज्ञा सागरू देश त्यागू, चापडगावी औसा भेटी, भटा देऊळ पाहो धाडणे, असे 2-4 चरित्र आपण उद्याच्याही ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.